बंद घरातून येत होता कुत्र्याचा ओरडण्याचा आवाज। दरवाजा उघडताच सगळे हादरले। महिला चक्क कुत्र्यावर। तिला लाज वाटत नाही का? पोलिसांनी लावला डोक्याला हात। ही घटना आहे कर्नाटकातील बंगळुरू शहरातील महादेवपुरा परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या महिलेच्या फ्लॅटमधून अचानक तीव्र दुर्गंधी बाहेर येऊ लागली। सुरुवातीला शेजाऱ्यांना वाटलं की कदाचित घरात काही खराब झालं असेल, पण दिवस जात होते आणि दुर्गंधी कमी होण्याऐवजी वाढतच होती। बंद फ्लॅट, खिडक्या, बंद दरवाजा आणि आतून येणारा वास असह्य होत होता। त्यामुळे अखेर शेजाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना याची माहिती दिली। त्यानंतर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या फ्लॅटकडे धाव घेतली, पण त्यांना आत प्रवेश मिळणं हे सोपं नव्हतं आणि इथूनच या संपूर्ण प्रकरणाला एक वेगळंच वळण मिळालं। अधिकारी घराच्या दरवाजापाशी पोहोचले तेव्हा परिस्थिती गंभीर असल्याचं त्यांच्या लक्षात आलं। घरातून येणारा वास इतका तीव्र होता की आत काहीतरी कुजल्याची शक्यता व्यक्त केली जात होती। महापालिकेच्या पथकाने घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, मात्र महिलेने सुरुवातीला दरवाजा उघडण्यास विरोध केल्याचं वृत्त आहे। परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांना बोलावण्यात आलं। त्यानंतर पोलिसांच्या उपस्थितीत घरात प्रवेश करण्यात आला आणि दरवाजा उघडल्यानंतर समोर आलेले दृश्य पाहून उपस्थित अधिकारीही हादरले। घरात एका प्राण्याचा मृतदेह होता, मात्र तो मृतदेह नेमका कोणाचा होता, तो किती दिवसांपासून तिथे होता आणि त्याचा मृत्यू कसा झाला याची उत्तरं अजून मिळायची होती। घरात तपास सुरू झाला आणि एका ठिकाणी कपड्यांमध्ये गुंडाळलेला कुत्र्याचा मृतदेह आढळून आला। हा लॅब्राडोर जातीचा पाळीव कुत्रा असल्याचं समोर आलं। मृतदेहाची अवस्था खराब झाली होती। घर पूर्णपणे बंद असल्यामुळे दुर्गंधी अधिक तीव्र झाली होती। या क्षणी सगळ्यांच्या मनात एक प्रश्न होता, हा कुत्रा मेला कसा आणि त्याचा मृतदेह घराबाहेर न काढता तिथेच का ठेवण्यात आला? प्रकरण इथेच संपणार नव्हतं, कारण तपास करताना अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं की या घरात फक्त मृत कुत्राच नव्हता, अजूनही काही कुत्री त्या घरात जिवंत होते। त्यानंतर जे दृश्य समोर आलं ते आणखी अस्वस्थ करणारं होतं। घरात 2 कुत्री जिवंत अवस्थेत सापडले। ते अत्यंत दुर्लक्षित अवस्थेत असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। त्यांना भिंतीला बांधून ठेवण्यात आलं होतं, त्यामुळे या घरात नेमकी काय सुरू होतं हा प्रश्न आणखी गंभीर झाला। एका बाजूला मृत कुत्रा, दुसऱ्या बाजूला जिवंत पण दुर्लक्षित अवस्थेत असलेले 2 कुत्रे आणि या सगळ्यांच्या केंद्रस्थानी होती त्या घरात राहणारी महिला। या दोन्ही कुत्र्यांना नंतर ताब्यात घेऊन उपचारासाठी नेण्यात आलं। आता तपासाची दिशा एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे वळली, मृत कुत्र्याचा मृत्यू नेमका कसा झाला? सुरुवातीच्या वृत्तामध्ये महिलेने कुत्र्याचा गळा आवळल्यानंतर त्याच्या मानेवर धारदार शस्त्राने जखमा केल्याचा आरोप करण्यात आला। त्यानंतर मृतदेह कापडात गुंडाळून घरात ठेवण्यात आल्याचं सांगितलं, मात्र अशा गंभीर आरोपांकडे केवळ चर्चांच्या आधारावर पाहता येत नाही। त्यामुळे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आणि या शवविच्छेदनातून समोर आलेली माहिती तपासासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली। अहवालानुसार कुत्र्याचा मृत्यू साधारण 4 दिवसांपूर्वी झाल्याचं सांगण्यात आलं, पण आता प्रश्न हा होता की जर कुत्र्याचा मृत्यू झाला होता तर त्याचा मृतदेह एवढे दिवस घरात का ठेवण्यात आला? घर बंद का करण्यात आलं? खिडक्या आणि दरवाजे बंद करून मृतदेह तिथे का ठेवण्यात आला? आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरात आणखी 2 कुत्रे जिवंत असताना त्यांची अशी अवस्था का झाली होती? या प्रश्नांची उत्तरं शोधताना तपास अधिकाऱ्यांना घरातील आणखी काही गोष्टी दिसून आल्या। घरात धार्मिक चित्र आणि पूजेसाठी वस्तू आढळल्या, त्यामुळे काही अधिकाऱ्यांनी या घटनेमागे तांत्रिक किंवा अघोरी विधीचा संबंध असण्याची शक्यता व्यक्त केली। पण इथे एक गोष्ट लक्षात येणं महत्त्वाचं आहे, काळी जादू किंवा तांत्रिक विधी हा सिद्ध झालेला निष्कर्ष नव्हता, तो तपासाचा एक संशयित हेतू होता। आणि याच कारणामुळे या प्रकरणाची चर्चा आणखी वाढली, कारण एका पाळीव प्राण्याचा मृत्यू, घर बंद, कुजलेला मृतदेह, 2 जिवंत पण दुर्लक्षित कुत्रे आणि घरात सापडलेल्या धार्मिक वस्तू या सगळ्या गोष्टी एकत्र आल्यामुळे लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले। खरंच या कुत्र्याचा बळी एखाद्या तांत्रिक विधीसाठी देण्यात आला होता का, की या घटनेमागे काही वेगळंच कारण होतं? पोलिसांसमोरही हाच प्रश्न होता, कारण अफवा वेगाने पसरत होत्या, पण तपासाला पुराव्यांची गरज होती। या प्रकरणातील महिलेचं नाव त्रिपर्णा पायक असल्याचं वृत्तामध्ये नमूद करण्यात आलं आहे। ती मूळची पश्चिम बंगालची असल्याचंही सांगण्यात आलं। ती बंगळुरूमधील महादेवपुरा भागात राहत होती। काही वृत्तानुसार तिच्याकडे यापूर्वी 4 लॅब्राडोर कुत्रे होते आणि त्यापैकी आणखी एका कुत्र्याचा काही महिन्यांपूर्वी मृत्यू झाला होता। त्यामुळे पोलिसांनी या आधीच्या घटनेबाबतही प्रश्न उपस्थित केले, मात्र त्या कुत्र्याच्या मृत्यूचा या प्रकरणाशी थेट संबंध असल्याचं सिद्ध झालेलं नाही। म्हणूनच तपास अधिकाऱ्यांनी प्रत्येक शक्यता तपासण्यास सुरुवात केली। दरम्यान या घटनेबाबत आणखी एक वेगळी बाजू समोर आली। काही वृत्तपत्रांमध्ये महिलेच्या मानसिक आरोग्याबाबतही माहिती देण्यात आली आहे। तिच्या कुटुंबियांनी ती पूर्वी व्यवसाय करत होती आणि कोविडनंतर ती नैराश्यात गेल्याचं सांगितल्याचं वृत्त आहे। काही अधिकाऱ्यांनीही या घटनेमागे मानसिक स्थितीचा काही संबंध आहे का याचा तपास सुरू करण्याचं म्हटलं। म्हणजे एकीकडे तांत्रिक विधीचा संशय व्यक्त केला जात होता, तर दुसरीकडे महिलेच्या मानसिक अवस्थेबाबतही तपास सुरू होता। त्यामुळे या घटनेचं खरं कारण अजूनही तपासातून स्पष्ट होणार होतं। आता ज्या गोष्टीने सर्वाधिक संताप निर्माण केला ती म्हणजे जिवंत सापडलेल्या 2 कुत्र्यांची अवस्था। ते घरात बांधून ठेवण्यात आले होते आणि त्यांची योग्य काळजी घेतली जात असल्याचं समोर आलं। अधिकाऱ्यांनी त्यांची सुटका केली आणि त्यांना उपचारासाठी नेण्यात आलं। एका बाजूला एका कुत्र्याचा मृतदेह घरात पडलेला आणि दुसऱ्या बाजूला 2 कुत्रे मदतीच्या प्रतीक्षेत, हे दृश्यच या प्रकरणाची गंभीरता दाखवत होतं। तक्रारदार डॉक्टर रुद्रेश कुमार यांच्या माहितीनुसार या दोन्ही कुत्र्यांना उपचारासाठी नेण्यात आलं। आणि माहितीचा विश्वासार्ह आवाज आत्ताच सबस्क्राईब करा व्ह्यूअर मराठी।